शनिवार आणि रविवार जवळ आला ना, सकाळची गाडीच मंदावते. आज शनिवार सकाळी उठायला उशीर झाला आणि मुलाच्या शाळेची तर वेळ झाली. तरीही काही सुचेना काय करावे ते. किचन ओटा स्वच्छ करत वाटले झटपट असं काहीतरी करावं लागेल. तेवढ्यात ही रेसिपी आठवली आणि वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावी. एका पातेल्यात 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, 2 वाटी बेसन पीठ घेतलं आणि फ्रीजमध्ये 2 वाटी ताक होते ते त्यामध्ये ओतले. थोडे पाणी घातले आणि मिक्स केले. एका मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 मिरच्या, लसूण सोललेला होता त्यातला थोडा लसूण घेतला, थोडी कोथिंबीर घेतली आणि मिक्सरला बारीक केले. आता हे वाटण घातले पिठात. त्यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ घातले, हळद घातली आणि 4 चमचे साखर घातली. छान असं मिक्स केलं. आता एका केकच्या भांड्याला तेल लावून घेतलं. कुकरची रिंग आणि शिट्टी बाजूला काढून कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घातले आणि एक स्टीलचे स्टँड ठेवले. आता त्या पिठामधले निम्मे पीठ मी बाजूला काढून ठेवले आहे बरं का. आणि या निम्म्या पिठातच पाव चमचा सोडा घालून पीठ छान फेटले व केकच्या भांड्यात ओतले. केकचे भांडे कुकरमध्ये ठेवून झाकण लावून 15 मिनटं शिजत ठेवले. आता तोपर्यंत मी इकडं फोडणीच्या कढईमध्ये तेलात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घेतली मस्त. आता इकडे मुलाच्या टिफिनसाठी कणिक मळून घ्यावी आणि लगेच हातासरशी 2 चपात्या करून घ्याव्यात म्हणलं. आज उशीरच झाला म्हणून त्याला जॅम चपातीचाच रोल दिला. इकडे 15 मिनटं झाले आणि पाहिले तर ढोकळा छान पूर्ण शिजला होता. आता या ढोकळ्याला मी असं चाकूने पूर्ण सर्व साईडने मोकळं केलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलंय. तुम्ही बघू शकता किती मस्त हा ढोकळा झाला आहे. किती छान अशी जाळी पडली आहे. एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे हा ढोकळा. तर एकदम झटपट होतो बघा. आता यावर आपण तयार केलेली ही फोडणी घातली आहे आणि याचे चौकोनी काप करून घेतले आहेत. न आंबवण्याची गरज ना भिजवण्याची. मस्त हा बेसन आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेला ढोकळा अगदी 15 मिनिटात होतो. अजून मी उरलेल्या पिठापासून 2 पदार्थ बनवले आहेत, तर ते मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा.